अप्रतिम. आज नेहमी आम्ही सांगत असतो सर्वे गावाची स्पर्धा म्हणजे व्यासपीठ भरपूर कमी पडत असतो, कारण की सातत्याने आपण पाहिली तर 5 वर्ष ही स्पर्धा आणि गेल्या प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर या स्पर्धेला वेळेतला वेळ काढून गावाच्या सरपंच सौभाग्यवती रुपालीताई जयवंत पवार मॅडम या प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर उपस्थित राहतात. खऱ्या अर्थानं ही केवळ सरपंच पदाची चर्चा नाही आहे, ही गावाच्या नेतृत्वात स्त्री शक्तीच्या विश्वासाची विजय घोषणा. घर सांभाळत असताना गाव घडवण्याची ताकद जिच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या आज गावाच्या सरपंच म्हणून पदावरती आहेत. भवानी नगर चषक 2025-2026 सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये काही वेळामध्ये घेणार आहोत. नवनाथ असेल ओपनला. येस अंपायर ग्रीन सिग्नल. मॅचच्या दिशेने जाऊयात. 3 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू हवेमध्ये. कॅच ड्रॉप होतीये. ही कॅच कोणाची होती? रायझिंग अपकमिंग स्टार वाटोळे टीमचा. व्हॉट हॅपन? खेळाडूला लागलंय का प्लीज भाऊ? नवनाथची कॅच ड्रॉप झाली आहे. रहीम गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये. पानेरी टीम आपण पाहत आहे मैदानामध्ये. शिवशक्ती वातोळे विपक्ष आई विटला 11 पानेरी टीम अशी मॅच सध्या खेळवली जाते. जास्त वेळ मॅचला दिला जाणार नाहीये. यॉर्कर ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. अगदी 4 येईल चौकार. चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह. गॅप शोधून काढलाय, वाट शोधून काढली आहे. ते बोलतात ना आपल्या वाटा आपल्याला शोधावा लागतात. रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो. आपली वाट आपल्याला नवीन तयार करावी लागते. खडतळ असते थोडीशी आणि तीच वाट तयार केली आहे. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. यावेळी चुकी होणार नाहीये. नाराज आहे फलंदाज. पहिला ड्राईव्ह मारलाय. त्याची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगते. किताबों से ज्यादा चेहरे बात करते असं म्हटलं जातं, म्हणून त्याचा चेहरा बरंच काही सांगतोय. रिप्ले मध्ये पहा. फटका खेळायचा होता शॉर्ट आर्म पूलला. टॉप एज घेतली. विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाहीये. पहिला फलंदाज राजेशला माघारी जावं लागतं. पहिला धक्का टीमला भेटलाय. ऋषिकेश दाखल होतोय मैदानामध्ये. पानेरी टीम अगदी पिंक कलर जर्सी मध्ये हा टीम खेळताना पाहते. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सला रिप्रेझेंट करणारी जर्सी. थोड्याच वेळामध्ये आपण काही सन्मान घेणार आहोत. अप्रतिम गोलंदाजी. क्रिकेट गावागावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट, गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट, गावाच्या कुलदैवताच्या नावाने गावाच्या देवीच्या नावानं खेळला जाणारा संघ. ज्या क्रिकेटसाठी सगळा ग्रामस्थ एकत्र असतो. ग्रामस्थ संघाच्या जिंकण्याची वाट पाहतो. संघ जिंकतो, ग्रामस्थ आनंदित होतो. संघ पराभूत होतो, ग्रामस्थ नाराज होतो. अशी क्रिकेटची स्पर्धा सध्या या RSA मैदानामध्ये खेळली जाते. भवानी नगर चषक 2026. तब्बल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ सध्या चालू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा आहेत. 1 विकेट माघारी केली आहे. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन. मॅनेजमेंट काय असतं, स्पर्धा प्रेक्षकांसाठी काय ठेवावं, प्रेक्षकांना काय हवंय याचाही विचार या स्पर्धेनं केला. अगदी डॉट बॉल जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. राहुलला आपण काही सन्मान करूयात दादा. मी विनंती करेल सन्माननीय आमचे भवानी नगरचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी कदम साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेत आहोत. दादा दीपक दादा कदम साहेब आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित. मी मगाशीच उल्लेख केला
खऱ्या अर्थानं यशस्वीची व्याख्या बोलत असताना आम्ही नेहमी बोलत असतो, तुम्ही किती उंचीवरती गेलात म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असं नाही. तुम्ही स्वतः मोठे होत असताना किती लोकांना मोठं केलं त्याची व्याख्या म्हणजे यशस्वी होणं आहे. म्हणून तर ज्या व्यक्तीनं उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाला एक वेगळा ब्रँड बनवला असे आमचे उद्योजक सन्माननीय आदरणीय अधिक शेठ पवार साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. भवानी नगरचे अध्यक्ष आदरणीय दीपकदादा कदम साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. अधिक शेठ पवार साहेब यांचा सन्मान करूयात. मनापासून आभार. तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आमचे उद्योजक आदरणीय अधिक शेठ पवार साहेब. खऱ्या अर्थानं एखाद्या आयोजकाच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारे हे सगळे मान्यवर आहेत. म्हणून स्पर्धा आज प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या उंचीवरती जाते. पहिल्या वर्षी 1 सायकल, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि आता बघता बघता 4 सायकल या स्पर्धेला ठेवल्या गेल्या. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय प्रकाशजी कदम साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत. आदरणीय सन्माननीय शंकरजी बोरगे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय शंकरदादा बोरगे साहेब यांचेही मी आभार व्यक्त करेल. दादा तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व एखाद्या गावातील तरुणांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे गावातील तरुणांना खऱ्या अर्थानं सपोर्ट करणं. गावातील तरुणांना जर सपोर्ट केला तर गावाचा विकास होतो, गावाची एकात्मता राहते. यासाठी तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व नेहमी गावाच्या पाठीशी हवेत. जर ग्रामस्थ एखाद्या आयोजनाच्या पाठीशी असतो तर आयोजन यशस्वी होतं असं म्हटलं जातं. म्हणूनच भवानीनगर सर्वे हे नेहमी एक यशस्वी आयोजक असतं. या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आम्ही स्वागत करतो मुंबई मंत्रालयामध्ये कार्यरत असलेले आमचे महेश दादा खेडेकर हरेश दादा खेडेकर साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. दादा वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. माथाडी कामगारांचे युनियनचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा केदारी साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. दादा वेलकम, सुस्वागत. आमचे बच्चू दादा खेडेकर साहेब त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. दादा वेलकम, सुस्वागत. आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतकरणापासून अधिक स्वागत करतो. मंत्रालयामध्ये कार्यरत असलेले आमचे हरेशदादा खेडेकर साहेब असतील, माथाडी कामगाराचे युनियनचे अध्यक्ष आमचे सन्माननीय प्रकाशदादा केदारी साहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे बच्चूदादा खेडके साहेब या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली 14. लव केलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. 15-15 15 धावा. खूप खूप धन्यवाद सन्माननीय अधिक शेठ पवार साहेब. खऱ्या अर्थानं आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात. दादा आदरणीय शंकरजी बोरगे साहेब आपलंही मी मनापासून आभार व्यक्त करेल. एवढ्या बिझी स्केड्यूलमध्ये आपण सर्वांनी वेळ काढला गावासाठी, यासाठी आपला आभार व्यक्त करतो. 2 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल आहे 16. 16 ऑन स्कोर कार्ड. चला टीम स्पीडअप घ्या. यानंतर देखील 4 मॅचेस बाकी आहेत. वेळ कमी आहे आपल्याकडे. या इनिंग ब्रेकमध्ये देखील काही सन्मान आपण डीजे घेणार आहोत. जसा इनिंग ब्रेक होईल काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करून घेणार आहोत. मॅच एडिशन आपण जातोय. एका बाजूला टीम वाटोळे संघ, संघाची धावसंख्या 12 चेंडूच्या अखेरीस 16 वरती जाऊन पोहोचली आहे. कारण की ही समाधानकारक धावसंख्या बोलू शकता का? कारण की शेवटची अजून एक ओव्हर बाकी आहे. सॅटिस्फाईड धावसंख्या मिळवायची, ती समाधानकारक धावसंख्या 30 आणि 35 असू शकते. लफ करण्याचा चेंडू बॅटवरती सरळ आला नाहीये, धाव घेतली जात नाहीये, डॉट जातोय. आणखीन एक चेंडू. तब्बल 5 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. धारदार गोलंदाजी काय असते पानेरी टीमनं दाखवलंय. अचूकतेवरती भर देणं, एखाद्या धावत्या घोड्यावरती बसावं तसं चेंडूवरती विराजमान होऊन हे फास्टर टाकले जात आहेत. मिड विकेटला डीपमधून चेंडू गॅदर केला. मिड विकेटला दुसरी धाव. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या येण्याआधी दुसरी गाडी पोहोचली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट.
चांगल्या पद्धतीने या धावा कमी केल्या पूर्ण केल्या जात आहेत. कमी धावसंख्या असताना कुठेतरी एकेरी दुहेरी धावांवरती आता भर दिली जाते. टीमची टोटल सध्या मात्र 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 18 18 धावा. लॉफ करण्याचा प्रयत्न पूर्णपणे ब्लेड आउट. बॅटला एज लागली आणि तदनंतर चेंडू अगदी यष्ट्यांना टपली मारून निघून जातोय. बेल्स रिमूव्ह झाल्या. फलंदाजाला चले जाव असा इशारा केला. 3 चेंडूच्या अखेरीस ओव्हर क्रमांक 3 मध्ये संघाची धावसंख्या 18 या परिस्थितीमध्ये 3 फलंदाज सध्या मात्र माघारी गेली आहेत. कॅमेरा मॅन आमचं छोटू तुम्ही पाहताय. समीर दाखल झालाय. 18 धावा. चांगल्या धावा थांबवलेत, चांगल्या धावा रोखलेत. समीरसाठी यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एज घेतली. आणखीन एक कॅच. चांगली गोलंदाजी शैलेशची. शैलेशकडे कट आहे, त्याच्याकडे चेंडू फिरवण्याची कला आहे. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवणारा शैलेश या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय, पानेरी टीमसाठी महत्त्वाचा षटक हाताळत असताना शैलेशनं आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेत आणि धावा दिलेत फक्त 2. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती सध्या मात्र शैलेश उभा आहे. विनायक दाखल होतोय. संघाची सुरुवात चांगली झाली तर संघाचा शेवट चांगला होतो असं म्हटलं जातं. वेल बिगिनिंग हाफ डन इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या कामाची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम झालं. हाही चेंडू डिक्लेअर मध्ये जाईल. आज बरेच चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये हरवलेत. क्रिकेट किती मोठं झालं. पहिले 11 जण 1-1 रुपये काढून 8 काढून एक चेंडू आणायचो, त्याच्यात हाणामारी व्हायची. आता एका मॅचला 10 बॉक्स चेंडूचे आणले जातात. हे क्रिकेट बदललं. एक चेंडू 80 रुपयाचा झाला. हे क्रिकेट बदललं. पहिला गटरातला चेंडू घोरून घोरून आम्ही खेळायचो, आता चेंडू मागे गेला तरी आम्ही बघत नाही. हे क्रिकेट आलंय. क्रिकेट खूप मोठं झालंय मित्रांनो. 15-15, 20-20 लाखाच्या स्पर्धा होऊ लागल्या. मॅन ऑफ द सिरीज 10-10 लाखाची कार येऊ लागली. PTPL मध्ये बाईक आहे 1 लाखाची मॅन ऑफ द सिरीजसाठी. हे क्रिकेट बदललंय. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. म्हणजे पहिल्या इनिंगची सांगता झाली. पहिल्या इनिंगची यावेळी मात्र हमरी तुमरी थांबली आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम वाटोळे संघाने धावसंख्या सजवली आहे. 19 आणि 20 धावेची गरज. चला टीम स्पीडअप करा, वेळ जास्त नाहीये. तुमच्या मागे आता हात धुवून आम्ही लागू. सन्मान घेऊयात. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं महाराष्ट्राची परंपरा गेली 5 वर्ष भवानीनगर चषकमध्ये सांभाळली गेली आहे. आलेले आमचे मान्यवर मंत्रालयामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय आदरणीय हरेश दादा खेडेकर साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल आदरणीय प्रकाशदादा कदम साहेब आपल्या शुभस्थे सन्मान घेतोय. आदरणीय प्रकाशदादा व्यासपीठावरती उपस्थित मंत्रालयामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय आदरणीय हरेश दादा खेडेकर साहेब यांचा सन्मान आदरणीय प्रकाशदादा आपल्या शुभस्थे आम्ही घेतोय. खूप खूप धन्यवाद दादा. वेळेतला वेळ काढून आपणही उपस्थित राहिलात. आपणही या सोहळ्याची शोभा वाढवलीत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय बाळासो कदम साहेब मी विनंती करेल आपल्या शुभहस्ते आम्ही सन्मान घेतोय. आदरणीय बाळासो कदम साहेब आपल्या शुभहस्ते पुढील सन्मान आम्ही घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित माथाडी कामगार युनियनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा केदारी साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. हा सन्मान घेतला जातोय आदरणीय सन्माननीय
प्रकाश दादा केदारी साहेब यांचा सन्मान घेतला जातोय, माथाडी कामगार युनियन विद्यमान अध्यक्ष. खूप खूप धन्यवाद दादा, आपणही उपस्थित राहिलात, सोहळ्याची शोभा वाढवलीत, व्यासपीठाची शोभा वाढवलीत. आपणही वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी आपला आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विनंती करेल विजयजी शेलार साहेब, विजयदादा शेलार साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढील सन्मान घेऊ इच्छितोय. दादा पुढील सन्मान सन्माननीय आदरणीय बच्चू खेडेकर साहेब यांचा आम्ही करू इच्छितोय. विजयदादा शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेसाठी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलेले आमचे अतिथी मान्यवर आदरणीय विजयजी शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते बच्चूदादा आमचे खेडेकर साहेब यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद, आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत यासाठी आपल्या सर्वांचा मनापासून आभार. जाऊयात मॅचच्या दिशेनं. यानंतर टीम कुसरून संघ तयार राहा. कॅप्टन या टॉससाठी कुसरून टीम प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थांबा. येस अंपायर, ग्रीन सिग्नल आला पंचांचा, मॅचला करूया सुरुवात. लक्षात घ्या कोणती धावसंख्या कमी नाहीये, कुसरून टीमनं 16 डिफेंड केल्या होत्या. पहिला चेंडू बॅटच्या टॉप एजला, विकेटचं पतन. या मॅच मध्ये 20 धावा करायचे. मी मगाशी चर्चा केली की कुसरून टीमने 16 धावा देखील डिपेंड केल्यात. कभी किसी को कम मत लेखना, हे खरं आहे. 20 धावेमध्ये पहिलीच विकेट आली आहे, मोठी विकेट. बिग फिश इन दी बास्केट. शैलेश मैदानामध्ये दाखल झाला. मोठा मासा विजयच्या माध्यमातून गळाला लागला. पहिली गेंद ती शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, एज लागली. एखाद्या फलंदाजासाठी खूप हार्ट ब्रेकिंग गोष्ट असते की फर्स्ट बॉल, वेरी फर्स्ट बॉल, मॅचचा वेरी फर्स्ट बॉल अब पॅव्हलियन के साइड जा रहे. तुम्ही पॅव्हलियनचा रस्ता धरलाय. तुम्हाला माहिती आहे आता 20 रनमध्ये आपण स्वतः 50 रनची इनिंग खेळू शकतो, तिथे आपण शून्यावरती आलोय माघारी. आदरणीय नामदेव दादा कदम साहेब यांचा मी स्वागत करतो. वेलकम आदरणीय नामदेव दादा कदम साहेब, वेलकम, सुस्वागतम. वेलकम आदरणीय सन्माननीय नामदेवजी कदम साहेब, आपण उपस्थित राहिलात. संपूर्ण भवानीनगर चषकच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो, सुस्वागतम दादा. बाहेरचा चेंडू होता, वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. आता 1-1 धाव, 1-1 रन, 1-1 विकेट, सगळ्यांची एक वेगळी किंमत आहे. क्रिकेट हे ग्रामीण खेळाडू, गावासाठी खेळणारे खेळाडूंची एक वेगळी खऱ्या अर्थानं ऊर्जा असते गावासाठी खेळणं. ओ हो हो हो, एज लागलाय. यावेळी देखील गोलंदाजी भन्नाट चालू आहे. अर्जुनच्या गोलंदाजीमध्ये धार आहे, अर्जुनच्या गोलंदाजीमध्ये अचूकता आहे, अर्जुनच्या गोलंदाजीमध्ये एक वेगळंपण आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी काय असते, प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती टाकावा आणि तोच टप्पा निरखून धरावा, अशी गोलंदाजी. व्हॉट अ मॅच. 20 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. पाटण तालुका कोणी कोणाला कमी नाहीये. लॉफ केलाय मिड विकेटला, डीप मध्ये निघून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. अगदी डीजी लॉक ट्रेनरचा येतोय षटकार. वॉट अ स्ट्रोक यार. बॅकफुटला जाऊन हा पूल केला. किती ताकद असेल त्या मनगटामध्ये. त्यांना संघाचा विश्वास माझ्यावरती, माझा मनगटावरती, मनगटाचा बॅटवरती. आणि हा जो विश्वास एकत्र झाला ना की फलंदाज मागे वळून बघत नाही, तो निघून जातो पुढे. लॉफ केलाय, टॉप एज लागले आहे, डीप स्क्वेअर एक रिजनला. खेळाडू तैनात नव्हता, 1 सेकंड बाउन्सला चेंडू अडवलाय आणि अखेरीस धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. 9 धावा विजयासाठी हव्यात. कुसरून टीम या टॉस साठी कॅप्टन आपण येऊन थांबा.
लॉफ केला मिड विकेटला डीप मध्ये. आर्यन मॅच मध्ये जास्त लोड घेणार नाही, त्याला माहितीये मॅच अंगलट येण्याआधीच मॅच संपूयात. आता विजयासाठी धावांची गरज आहे. फक्त तीन धावा आता विजयासाठी हव्यात. चेंडूचा खेळ तब्बल 1 ओव्हरचा खेळ झाला आणि आता ओव्हर क्रमांक 2 येईल. येस या टीम कुसरून. ओहो हो हो डॉट बॉल जातोय, निर्धाव चेंडू जातोय. चांगली मॅच यानंतर बघायला भेटेल. बॅकफुटला पंच केलाय. आई विठलाई देवी पानेरी